फकडीनं लावला आहे का नाही? होय होय. फकडीनं काल बी मग खुरपला बरं का मनापासून. काल आम्ही गेलतो सांगोल्याला, तर हिनं खुरपला ना. आता बी मी बायडा काकूच्या तिकडून यूज तर आलती भुईमुगात, मग आली मागणं ऊस घेऊन बघा. अगं सांगोल्याला गेलती म्हणून सांगते दातीच कर. एखादी काय तर खायला घेऊन आली असती की. आ जिलेबी आणली होती की रात्री? जिलेबीचा आकडा मिळाला मला. मला तर कुठं मिळाला. आकडा नाही तर तुकडा एवढा सकट मिळाला मित्रांनो. मित्रांनो अर्धा किलो जिलेबी आणली होती. पण पोरांनी कुणाला 5 पोरांनीच खाऊन टाकली. कुणी जाणत्या माणसानं खाल्ला नाही. अगं जिलेबी खाते का मी? मग काय भज खातीच का? आई बा वेगळं काहीतरी आणायचं. मग शेव चिवडा सकाळी दिला नाही का तुला? काय तर दात बर का दातात बी बसला नाही. तेवढंच आणलं होतं, त्यातलंच वाटून थोडं काय तू काय थोडं मी काय खायचं असतंय. आता किती आणायचं असं खायला? पैसे तर का रोज जर खायला म्हणलं तर पैसे उद्याला पुरायचं नाही तर. म्हणून आता ऊस आणलाय. ऊस आहे का चांगला आता? मग जरा तर ऊस आहे. तू ऊस खाते माझं दात कळागते ते. खाऊन आली आता. तर खाल्लाय बरं का मी थोडा. कशानं काय की माझं दातच कळकायला, ऊस खाल्ल्यामुळेच कळकायला लागले ते. या मी ऊस खाया. एवढा हाय एवढा हाय. चला ते बी आणले तर मी काकूच्यातनं बघा. गवारीचं आणलं, ककडीचं 2-4 आणलं ते, 2-4 कारल्याचं आणलं ते, चवाळीचं बी आणलं तर. या आता ते टुचून घेते झाडाच्या आळ्यातनी. इकडं तिकडं खाट टाकलाय त्यात. आणि ह्यांनी गेला आता मसाला घ्यायला. कोणतरी आलंय मसुबापाशी. 1.5 किलो मसाला मागितलाय त्यांनी. त्यांच्यापाशी आयसर आहे मोठा आयसर तर काय इकडे येत नाही. मग ती म्हणलं या इकडं. मग गेलं तर चटणी द्यायला बघा आता ह्यांनी. तर वर आली घरी गेली तर पोरं म्हणली गेली, ताई म्हणली वरच्या रानात गेली. आली पळू तर तवर हिनं काढलं होतं. किती थोडंच राहिलं होतं तणाचं, अर्धा वापा राहिला असेल. तवर तर तिनं सगळं काढून टाकलं होतं. कालच खुरपलं होतंच बरं का. तिकडचं 2-3 वप काल खुरपलं होतं तिनं. तिथनं खुरपलं असेल त्या पडायला. 3 वप खुरपलो. हा आणि आज 1.5 राहिला होता. म्हणजे 4 आपट होतं आणि 1 अर्धा होता त्या दिवशी आम्ही जातानाच. तर एवढा आज 1.5 वापा आज काढला आहे का नाही. झालं लसणाचा शेवट झाला, ह्याचा शेवट झाला. आता कांद्याचा 1 वापा तेवढा राहिला या. त्याच्या आता लावलेल्या कांद्यात नाही तन बरं का. पहिलं कांदा लावलेलं त्यातच आहे जरा असं. मकाची काय 2-4 ताट आहेत ती तोडून मग रेडकाला घालायची आणि ती खुरपून काढायचा वापा. ताईच ह्याला 1.5 वापा राहिला आणि शिर्ट घालून आली याचं. ऊन लागते चपा. ऊन लागतंय खरं पर. ऊन लय चमकत आज. रोजच्या परीस आज ऊन लय लागतंय. ते मातीचा हात असल्यावर का हात घासल्या मला दात कळतं ते. कसं काय की हाताचा मातीचा आणि दाताचा काय संबंध आहे कुणाला? लय दात कळकत ते. माती खातो मला नाही खावटत माती. मी कधीच माती खाल्ली नाही. आणि फक्त गुडी वेळेस खाल्ली वाटतं. ती माती नाही खाल्ली मी. नको असलं दगड खाल्ली ती मुरमाची. फोडून कडा दातान मी दगड खाल्ली दिसली. मी खाल्ली माती. मी नाही आता लहानपणी. आता का बरं खाव? मोनीच्या वेळेस खाल्ली. लहानपणी खाल्ली का? लहानपणी माझा भाऊ तर कडुलिंब असतंय का, त्या लिंबाच्या लिंबुळ्या खात होता. कडू इकासल्या. कसं खात असेल बघ. पिकल्या खायचं. त्यामुळे आता जरा सारखं पित्त व्हायला लागलं काय? नाही त्याला पित्त होत. हे खाल्ले की पित्त होईल, ते खाल्ले की पित्त होईल करतो. तेलकट खात नाही ते. शरीराची काळजी घेतोय ते. झालंय आता खुरपान बिरपान हो का. रान कसं चकाचक दिसतंय बघा आपलं. ती घर आपलं नाही बरं का. माणसं आता घरापासून उठून इथं भुईमुग आहे. हे दुसऱ्याचं घर आहे आणि ह्या बांधापर्यंत आपलं आहे बघा. ही भुईमुग दिसतंय का ती मध्ये बांधाय बघा. दिसते का मागची? ही फकडी जे माझी. ही माका आहे बघा. फकडीने दारं धरली जणू. नाही नवऱ्यानं त्या दिवशी भिजवलं की. खाली त्याच्या कटवाळा. कटवाळा आधी घाला. मकालाच लगे हात लावायला लागला. पाणी येतं भिजू द्या. उद्या तुरा बिरा टाकू द्या. किरळी लागू द्या. पुरोटी पडेल म्हणजे. मोठी इचून नेते. मोठी इथून येते. मग काय राहिला पाणी द्यावं का आम्ही? मी मग शेजारी तोडून काढून नेऊ दे मग. कटवाळ घाल की हाय. कडवाला घालते काय मशीला चांगली आहे. येल्यावर बघ पुन्हा. येल्यावर तर वर इथे पुरा टाकते. यूज तर करच तर. येल्यावर न्यायचा तुला का न्यायला पिंडीभर नका म्हणताय का कोण? मी लग्नाच्या आधी लय ऊस खायचे कडा पण मी आता पण ऊस खायची जोर येतो. लय खायची. मी ऊस बघितला म्हटलं का माझं ते ताईला उभा केलेल्या असायच्या. ऊस खायचे मोडून कडाकड. शाळेत येताना जाताना खायचो आम्ही. आता हिच्या जेव्हा येतंय
तर मी तिथं अर्ध कांड खाल्लं, ह्यांनी आपूट खाल्लं एक असं लांबडं. मी अर्धच खाल्लं जास्त, आणि उरकत पण नाही मला. खायची लई इच्छा असते पण खायलाच उरकत नाही मला. मग माझं थोडं खावतं सगळ्यांचं. माझं नाव काढलं का ग? म्हणली की काय पूजाच म्हणली का? ताया. ताया आहे का बरी म्हणली? ताया म्हणते मला, पूजा म्हणत नाही कवाच. बरी आहे का म्हणली? जशा आमच्या आत्या वारल्या का नाही मित्रानं, कवाच बायला का ताया तर काय पूजा म्हणत नाही, तायाच म्हणते. आधी काय म्हणत होती का? आधी गौरा सौरा गौरा म्हणायची. हा, कुणाला गौरा म्हणत होती, कुणाला सौरा म्हणत होती, कुणाला नाही सौरा हिलाच म्हणत असेल. सौरा नाव पहिल्यांदा येत आहे ना, सौरा गौरा का गौरा सौरा कसं होतंय कोणाला. तर असू द्या मित्रांनो, आपल्या भुईमुगाला बघा फुलं लागायले. ती दिसते ते का? इथं आहे झोप खाली बघा, हे पिवळं फुल दिसलं का मध्ये? फुलं लागायला लागले. ते फुलं दाखवते का? बारीक आहे भुईमुग अजून. दे म्हणा नवऱ्याला तर. आता द्यायचं एक पाणी कॉक फिरवते ते की. आलाय बरं का, दगडातच पेरलायवर चांगला आलाय भुईमुग बरं का. मुरमाचं रान आहे, मला तर वाटतं शेंगा चांगल्या उतारतेल्या. शेंगा काढायला काढाय कसं अजून एक खुरपा नाही माती लावायचं. पण माती कुठली लावावी टेन्शन आली आता ह्याला. उचलून आणावं लागेल मकतली, खालच्या मकतच तेवढी मग माती आहे. त्याच्या खालच्या तुकड्यात पण एवढी माती नाही, मधल्या तुकड्यातच आहे माती. जरा माती म्हणजे काळं भोर रान आहे. चल की, झाला का नाही ऊस खायचा? जाता मी इथंच बसते, व्हायची झोप खाऊन येते. इथं झाड बी नाही की. हो घ्या सावली. तुरीच्या सावलीला बस कसं मोडत त्यातली. रानात झोप छान लागते. चला मधनं जावं आता. इकडून आली येताना. पोर आहे ती घरी, पोरांना ऊस एक ठेवलाय घरी. मी आता इकडे हिला येताना ऊस घेऊन आली. तर पोरं म्हणली आता तिकडंच ऊस खाऊन येणार. आजी म्हणली देते मी इथला सोलून तुम्हाला. चला, कोंबड्या हाणते ती, खेळते ती पोरं. चलता आहे, चल. ऊनच लागतंय, काय बसून तर फायदा आहे इथं. घरची झाडं मला आज म्हणतात आहे कुदळू लागते म्हणले. लाग आता गाडी लावून गाडी घेऊन गेले ते लांब शिकायचे आता. आता झालं माझं खुरपून. माझं आहे, तुला कोण शिकवायचं बरं? माझी मी करेल. नको बाया, तू शिक. अगं पण पाडशील. माया बी पडत नाही माझी, मला खूप पाडशील. पाडी लागतील, शिकेल. पाडी लापटील वाली नेटच आहे, फाडायचं आता आहे का नाही? हा, झाड कुदरायचे म्हणून म्हणते का कोण शिकवय तुला? पुरीला ड्रेस आणायला चला म्हणलं तर म्हणते आता सांगोल्यात घेऊ दिला नाही. 2-3 दुकानात बाहेर आलो. अडकवलेलं होतं वा, असं मोठी दुकान होती ना, असं अडकवलेलं होतं. ते वडणीला कशी कापड अडकवते तसं. नवरा म्हणला ही बाजारातली कापड आहे म्हणलं, बॉक्सातली कापड नाही ती म्हणलं राहू दे मग आता. बॉक्सातली नाही ती कापड, तर म्हणलं डिगीजीत घेऊ आपल्या इथं. आता कधी डिगीजीला आता म्हणते उद्या घेऊया. उद्या मस्त येळ आहे. आता मला एवढे आज झाडं कुदळू दे म्हणते ते. आता उद्या म्हणणार मला खाट टाकू दे. हे आता तिचा मामा म्हणणार तुम्हाला काय पदर पैशाने घ्यायची होती का? मी पैसे देतो माप गावत नाही म्हणलं तरी तुम्ही घेतली नाही ती म्हणणार. सुद्धा आता मेहुणा घेतलेली बघून माझ्या तर थोडी आता आहे. मला कुठं गाडीवर जायचं आहे तर इथे गाडी पर एवढे लांब हायवेला गाडी मोहरणं आली बिली म्हणजे अजून लगेच शिकलोय, लगेच डिरिंग करून जावा इतकी पण काय मी लई मोठी झाली नाही आहे ना. ताई ग, ताई शिकते बघा. ताई माझ्या मागणं शिकणार गाडी. शिकली का ताई पहिल्यांदा मलाच घेऊन जाणार आहे ना. एकटी तेवढी गाडी घेऊन कुठं सुद्धा जायचं नाही का? गाडी बी तिकडं तू बी तिकडं पुन्हा. हो, गाडी येते मनानं माघारी. होय, आणून देते ती माणसं. होय, माणसं आणून देते ती. चल की ताई, सुकलाय का तर भुईमुग? नाही सुकल्यासारखं वाटत. आणि जरा पातळ झाला आहे का ना मित्रांनो भुईमुग. पातळच बघा. शर्ट बिर्ट घालून आमच्या केसात सगळ्या फपट उडले. कोंबडं बाग द्यायला लागले का आता? गुरुवार आहे आज म्हणूनच म्हणते. तर मित्रांनो, गुरुवार मार्गशीर्षची कुणी कुणी पूजा केली, कुणी कुणी गुरुवार पकडलेत सांगा. आम्ही जर काय पकडलं नाही तर सोडून दिल्यात आम्ही. पकडलं नाही तर काय झालं तुम्हाला सांगते की, तुझा बर्थडे मार्गशीर्ष मध्ये आला का? ह्यांचा आला
ह्यांचा आधी झाला पुन्हा तुझा नाही ना. आणि हिच्या बर्थडेला बघा ती पाहुणे आली ते आम्ही मटण केलं लक्षातच नाही आमच्या गुरुवार काय मार्गशीर्ष लागलेला. मग आम्ही ती खाल्लं का नाही त्याच्यामुळं बघा आम्ही गुरुवार धरलं नाही तर कशाला उगं पापीच्या ते दोषीचं पापी काय म्हणते तसलं व्हायला आहे का नाही ग. उठते का बस बसू दे खाऊ दे. चल 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 जात जात खा बसून काही तर वाढतंय मी. घे खुरपं माझं. माझं खुरप माझ्यासारखं बारक आहे आणि ताईचं ताईसारखं मोठं आहे हाय का नाही ग. ए मोठी माणसंच काम ज्यादा करते. चल हात्यार मोठा आहे म्हणल्यावर काम पण तसंच उरकणार मग आहे का नाही मित्रांनो. जेसीबीला काम उरकल तसं कोकलेटला उरकल कोकलेट सारखं जेसीबीला उरकल का. नाही मी जेसीबी आहे तू कोकलेट आहे. चल यस कोकलेट नाही ते म्हणते त्याला बुल डेंजर म्हणते ते. मित्रांनो बुल डेंजरचं काम उरकतं आणि जेसीबीला जेसीबीचं उरकतं. ते प्रश्न जाग्यावर राहू द्या. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. ऊस खायला या आणि माझ्या शेंगा खायला या भिमुगाच्या जेव्हा लागतील तवा.